तर भावांनो आज जाणार आहे आम्ही विहिरीमध्ये पोहायला. तर त्यासाठी भाई सर्वात पहिले आपण निघालो भाई घरून रेडी होण्यासाठी. आणि मेन म्हणजे आज आंघोळ सुद्धा केलेली नव्हती, कारण की आज आमचा प्लॅन ठरला होता की विहिरीत जाऊन पोहायचा आहे, नुसता जलवा करायचा आहे. मेन म्हणजे जे आहे ते आता उन्हाळा लागलेला आहे आणि मग भाई उन्हाळ्यात पोहायला नाही गेलं तर मग काहीच कामाचा नसतो उन्हाळा. त्यासाठी भाई आम्ही सर्वात अगोदर घेतलेली आहे मी सेल्फी स्टिक आणि माझा मोबाईल, कारण की आज आम्हाला ब्लॉग सुद्धा शूट करायचा होता. आणि ब्लॉग आखरीपर्यंत बघा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि असेच मराठी गावठी ब्लॉग बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑल वरती ठेवा, जेणेकरून आमचा जो प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर आम्ही चाललोय भाई पोहायला, मीन्स विदर्भ भाषेत बोलायला गेलो तो झपायला. रातचा ब्लॉग पूर्ण जो आहे तो झप्यावरती होणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि बस आता आम्ही पोहोचतो त्या शेतात, इथून जास्त काही दूर नाही आहे. हे हमारा गाव का इथल मीन्स आपला भाई काय विषय खतरनाक. तर आता बस विहिरीपर्यंत पोहोचतोय आणि विहिरीवरती गेल्यानंतर बघून घ्या फक्त गावाकडची अस्सल मजा कशी येते विहिरीत पोहायची. तर मग काय आता तर पोहोचलेला भाई आम्ही विहिरीवरती. मग काय सर्वात अगोदर तर आलो भाई वरती आणि बघायला लागलो विहिरीमध्ये पाणी आहे की नाही, नाहीतर कसं होऊन जाईल. आणि आता टाकणार आहे आपला तुषार भाऊ उडी. तर बघून घ्या आता तुषार भाई कशी उडी मारतो. सर्वात पहिले तुम्हाला दाखवतो विहिरीतलं किती स्वच्छ पाणी आहे. तर पाणी बघून तर भाई एकदम खतरनाक पैकी आमची फिलिंग ढगात. आता डायरेक्ट मारणार आहे तुषार भाऊ उडी. तर तुषार भाऊ कसा उडी मारतो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला पोहता येते ते पण नक्की सांगा. आणि मेन्स म्हणजे आम्ही गावाकडची पब्लिक आहे, तर पोहायला जेवढी मजा गावाकडे येते ना तेवढी शहराकडे येत नाही बरं का. आता मारली भाई डायरेक्ट तुषारनं उडी. आणि याच्यानंतर आता मारणार आहे आपला सुधीर भाऊ. आणि सुधीर भाऊचं तर इथं अजून कपडे काढायचीच बाकी आहे. आणि सुधीर भाऊनं काढलेले आहे कपडे. आता सुधीर डॉन मारणार आहे उडी आणि त्याच्या बाद मग आपण पण पोहायला जाणार आहे, कारण की आपण जोपर्यंत यांचे व्हिडिओ शूट नाही करत ना तोपर्यंत आपल्याला जे आहे ते पोहायचा चान्स नाही. ओ रे भाई खतरनाक रे सुधीर डॉन. आता मारणार आहे भाई आपला सुपेश, कारण की सुपेश गेलता भाई कपडे काढायला, कारण की सुपेश भाऊ तर एकदम खतरनाक पुली गिडी खाऊन ओके टकाटक काम. आता बाबा भाई कसा उडी मारते. अरे मार रे भाई लवकर, एवढा वेळ कशाला लावतोय, खाली पोरांना सांगतोय. अरे भाई आता याच्यानंतर आपण मारणार आहे, बट मी जी उडी मारली ना त्याचा मी व्हिडिओ शूट नाही केला, कारण की माझा व्हिडिओ शूट करायला इथं कोणीच नव्हतं. त्यामुळे जी गावाकडे विहिरीत पोहण्याची मजा आहे ना ते स्विमिंग पूलला सुद्धा येत नाही, कारण की भाई इथं फ्री मध्ये आणि अनलिमिटेड जेव्हा वाटेल तेव्हा या आणि जेव्हा वाटेल तेव्हा झोपा. यांनी विहिरीत झोका बांधला म्हटल्यावर भाई झोक्यामध्ये बसायचं तर आपलं काम 100% होतं. पण भाई आपल्याला थोडा वेळ नव्हता, कारण की आपल्याला व्हिडिओ पण शूट करायचा होता, ब्लॉग पण शूट करायचा होता. आता आलो ना भाई तुमचा भाई झोक्यावरती बसायला. आता बघा फक्त नान. आणि हा कोण कोण आपला ब्लॉग जो आहे ते गावाकडून बघत आहे त्याने कॉमेंट सेक्शन मध्ये फटाफट सांगा बरं का भावांनो, कारण की मला पण बघायचं आहे की किती भाऊ जे आहेत ते फक्त आणि फक्त आपले ब्लॉग्स व्हिडिओ जे ते गावातून बघतात. अरे घ्या याच्याकडे नुसतं भाई कॅमेरा थोडासा टर्न ऑन केला तर भाऊ तर डायरेक्ट नाचायलाच लागलं रे भाई. आणि हा आमच्या गावातला सोन्या भावाचा डायलॉग एकच नंबर आहे, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये पुढे, नक्की बघा बरं का. बघा मी बोललेलो ना की सोन्या भाऊचा डायलॉग एकच नंबर. बघा आता सोन्या भाऊ नुसतं कॉमेडी करतो राडा एकदम. अरे एक वेळेस फक्त हा म्हणतो सही केलतं काय हा घेणं म्हणा, हा घेणं घेणं नाही घेणं म्हण, घेणं म्हण, घेणं. थांबलेला आहे ना हा म्हणा. घेत काय म्हणा, घेत काय म्हणा ये बाबूराव का स्टाईल आहे. चला म्हणा खेळायला असं म्हणे खेळायला चला वद्यावा. शेठी साहब मेरे को मालूम नहीं था कि आपके पहचान का. आजच्यासाठी एवढंच पब्लिक. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की चॅनलवरती फक्त आणि मराठीमध्ये ब्लॉग्स येतील. हे ओबाळले घालून राहिले याच्यामध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया नवीन ब्लॉग्समध्ये.